पुन्हा माझ्या घरामध्ये मला उभं राहून त्याच्या वचनाद्वारे बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वप्रथम परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. जोरदार टाळ्या वाजू द्या आपल्या त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. कारण की या ठिकाणातूनच बरेच जण घडलेत आणि बाहेर जाऊन आज सुवार्तेचा प्रचार करत आहेत, आज ती घोषणा करत आहेत, आज प्रभूचं ते गौरव करत आहेत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की या मंदिरातून असे अनेक, म्हणजे मी तर लहानपणापासून आम्ही गेलेलो आहोत या मंदिरामधून, आणि इथं आम्ही जे घडलो आहे, जे आज आम्ही बाहेर जेव्हा जातो तेव्हा आम्हाला बघून ते विचारतात की तुम्हाला खरंच हे कसं काय सगळं. तर तेव्हा आम्ही ह्या ख्रिस्त विश्व मंडळीचे आम्ही सभासद आहोत, आम्ही त्याची लेकरं आहोत, आणि हे माझी आई आहे, आणि या लेकरांनी मला त्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ नेले आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मला सार्वकालिक जीवनाचा मार्ग दिलेला आहे. आमेन. तर हे आहे की हे मंडळी, हे जे मदर चर्च ज्याला आम्ही म्हणतो, ह्या मंडळीतूनच आज 4 ते 5 मंडळ्या उभ्या राहिलेल्या आहेत. माहिती आहे का प्रत्येकाला की आज इथून 4 ते 5 मंडळ्या उभ्या आहेत, आणि त्यासुद्धा तितक्याच कणखररित्या उभ्या आहेत. आणि तिथले जे सेवक आहेत आज, तेच सेवक म्हणजेच ह्या मंदिराचे ते कोण आहेत? साक्षी आहेत. ते कोण आहेत? साक्षी आहेत. ते आज साक्षी म्हणून उभे आहेत की ह्या मंदिरातून उभे राहणारे जी बी लोक आहेत ते कधीच पडली नाहीत. सगळ्यात पहिलं तर ते आज प्रभूमध्ये त्या खडकावर, जो प्रभू येशू ख्रिस्त माझा, त्या खडकावर ते आज उभे आहेत. आणि ते आज त्या वचनाद्वारे, जो माझा प्रभू येशू ख्रिस्त ज्याला मी वचन म्हणतो, ते मी आज तुम्हाला संदेशाद्वारे सांगणार आहे की ते कसं आहे. तर तो आज प्रत्येक ठिकाणी जात आहे. त्यामुळं ह्या मंदिरात किती जण आहेत, काय किती राहिलेत किंवा काय, ते महत्त्वाचं नाही आहे. इथून किती घडून पुढं जात आहेत ते इम्पॉर्टंट आहे, है ना. ते इम्पॉर्टंट, ते महत्त्वाचं आहे. तर आपण सुरुवात करूया. आपण सगळ्यात पहिले आपण एक छोटीशी एक्सरसाइज करूया, कारण माझा संदेशाचा थोडा एक वेगळा पॅटर्न असतो. तर आपण एक एक्सरसाइज करूया. आपण सगळेजण उभे राहूया. प्रथम सगळ्यांनी थोडं उभं राहा, कारण की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या जिवंत देवाजवळ आहोत. आपण त्या जिवंत माणसाबरोबर आपण काय करत आहोत? इंटरॅक्शन करत आहोत, त्याच्याबरोबर इंटरॅक्शन करत आहोत. तर ते कसं आहे, तर बघा, बायबल ज्याला आपण बायबल, आता हे बायबल आहे ना, प्रत्येकाला माहिती आहे हे बायबल आहे. आणि या बायबलमध्ये माझा देव आहे, है ना. हा माझा प्रभू आहे, ह्याच्यामध्ये हा माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर मी कोण आहे मग त्याचा? मी कोण आहे? तर मी त्याचं, बघा, शुभवर्तमान किती आहेत? 4 आहेत, बरोबर. बायबलमध्ये शुभवर्तमान 4 आहेत, पण मी म्हणतो 5 आहेत. मी म्हणतो 5 आहेत. आणि जे काय आहे, चालू आहे, जे रनिंगमध्ये आहे. म्हणजेच असं म्हणायचं आता प्रत्येकाने माझ्या मागं, मी प्रभू येशू ख्रिस्ताचं, नाश्ता झाला ना सगळ्यांचा, मी प्रभू येशू ख्रिस्ताचं 5वं शुभवर्तमान आहे. आमेन. मी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं 5वं शुभवर्तमान आहे. ज्यावेळेस स्वर्गामध्ये मी आहे त्यावेळेस माझं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, बघा, मी इकडं जेव्हा माझ्या मानवी आयुष्यात आहे तेव्हा मी कुणापुढं सरेंडर आहे? जो माझा देव आहे त्याच्यापुढं. म्हणजे माझं सरेंडर कसं असतं? असं असतं ना. असं आहे ना माझं सरेंडर. जरा सगळ्यांनी हात वर करा बरं, असे दोन्ही हात, की हे माझं सरेंडर आहे. आणि त्याचं गौरव कसं आहे तिथं? तर आपण जसं आता गुड फ्रायडे, ईस्टर, सगळं पाम संडे करून आलो, आणि जेव्हा माझं गौरव आहे ते असं आहे प्रभू येशू ख्रिस्ताला. असं आहे की नाही गौरव त्याला? आज तुम्ही वाचले का पवित्र शास्त्रात की त्याला वर काय केलं जात आहे? त्याचं गौरव केलं जात आहे. आणि त्याचं गौरव कसं आहे? त्या झावळ्या घेऊन नाही आहे, तर आपल्या ह्या हातांनी आपण त्याचं गौरव करत आहोत. आणि ते गौरव असं आहे, बघा, जरा दाखवा थोडं, सगळ्यांनी हात असे करून. बघा किती छान वाटतं ना हे, की हे गौरव आपल्याला त्या स्वर्गात दिसणार आहे. आज आम्ही सगळेजण तिथं हे गौरव करणार आहोत, है ना. आणि मी एक, आपण बसू शकता, थँक्यू थोडी एक्सरसाइज केल्याबद्दल. तर आता मला हे सांगायचं आहे की व्हॉट इज बायबल, पवित्र शास्त्र काय आहे. तर मी एका वक्त्याकडून खूप छान ऐकलं होतं की एव्हरी बुक इन दिस वर्ल्ड गिव्स इन्फॉर्मेशन. एव्हरी बुक इन दिस वर्ल्ड गिव्स इन्फॉर्मेशन, बट बायबल गिव्स ट्रान्सफॉर्मेशन. बट बायबल्स गिव्ह ट्रान्सफॉर्मेशन. कळलं का प्रत्येकाला हे काय आहे? की आपल्याला माहिती देतं, पण हे आपल्याला बदलतं. हे आपल्याला काय करतं पवित्र शास्त्र? प्रत्येक पुस्तक जगातलं काय करतं? माहिती पुरवतं आपल्याला. पण पवित्र शास्त्र, माझं पवित्र शास्त्र मला काय करतं? बदलवून टाकतं. मला बदलतं, ते टोटली बदलतं. तसंच माझा जो आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे की जी मरिया मगदली आहे 20:15 जे योहान 20:15 जो माझा आजचा जो टॉपिक आहे तो आहे की मी प्रभू येशू ख्रिस्ताला कुठं ठेवला आहे.
मी माझ्या प्रभूला आज कुठं ठेवला आहे. माझा प्रभू जी बघा तुम्ही ज्या वेळेस या रिकामी कबर म्हणजे योहान मी ह्यासाठी घेतलं कारण योहान हा साक्षी आहे. योहान हा साक्षी आहे त्या गोष्टींचा आणि म्हणून योहान त्या सगळ्या गोष्टीला तंतोतंतरित्या प्रॉपरली ते सगळं मेन्शन करत आहे की ते कसे गेले आणि त्या कबरेजवळ त्यांना काय दिसले, काय भेटले त्यांना. आणि त्याच्या आधी मर्या मगदली जी आहे ती मर्या मगदलिनी जी आहे तिची जी काकुळती आहे तिची जी मला खरंच त्या शब्दांनी माझे डोळे भरून आले होते ज्या वेळेस मी ते वाचलं की ती जी आई आहे ती माझी म्हणजे जसं मार्या मगदलिनी आपण ती जी माता आहे ती स्त्री जी आहे ती त्या प्रभूसाठी किती तळमळत आहे, किती कळकळीने ती ती विचारत आहे. ते शब्द तुम्ही खरंच वाचा तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच त्या शब्दामध्ये काय आहे. ती जी तडप म्हणतो आपण, तिची जी तळमळ, तिचं तो प्रभूमध्ये राहण्याची, प्रभू जवळ असण्याची तिची जी तळमळ आहे ती त्या वचनामध्ये प्रगट करत आहे. आणि ती म्हणत आहे की तुम्ही माझ्या प्रभूला कोठे ठेवले आहे. आज तोच प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. आज तोच तुमचा आणि माझ्यासाठी तो प्रश्न आहे की आज तुम्ही आणि मी त्या प्रभूला कोठे ठेवले आहे. बघा आज प्रभू येशू ख्रिस्त खूप वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये गेलेला आहे, म्हणजे एकच राहिला नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त कसा झाला आहे प्रत्येकाचा, म्हणजे मी आजारी आहे तर मग माझा आजाऱ्याचा प्रभू येशू ख्रिस्त, मी दुःखात आहे तर माझ्या दुःखामधला प्रभू येशू ख्रिस्त, मी त्रासात आहे तर माझ्या त्रासामधला प्रभू येशू ख्रिस्त. मग काय माझा प्रभू येशू ख्रिस्त फक्त तेवढ्या पॅटर्न पुरताच आहे का काय. मी जर ख्रिस्ती जीवन जगत आहे तर तो मी त्या फक्त वेळेपुरताच वापरतोय का प्रभू येशूला. माझा प्रश्न आहे, तुम्हाला बी आणि मला बी आहे की मी खरंच तसं आयुष्य जगतो का काय. मी प्रभूला खरंच माझं प्रथम स्थान मी देतो आहे का. मी माझ्या प्रभूला त्या माझ्या सकाळी उठल्यानंतरच्या ज्या वेळेस बघा जर मी गुडघ्यावर प्रार्थना सकाळी उठून करतो तर मी माझ्या लेकराला सांगत नाही तर माझं लेकरूसुद्धा ते बघून काय होतं करायला लागतं आहे का नाही. तसं मातांनो, बहिणींनो, माझ्या भावांनो, बंधूंनो की आज जेव्हा मी ते करायला चालू करेल तेव्हाच माझ्या मागची पिढी ते शिकायला चालू करते आणि तसं ते समजायला चालू करतं. आज बरेच जण त्या पॅटर्नमध्ये चाललेले आहेत. आज आपण यूट्यूब प्रचार बऱ्याच गोष्टी आपण बघतो, ऐकतो, समजतो त्या गोष्टींना, पण काय आपण त्या गोष्टींना खरोखर ते फक्त ऐकून त्या व्यक्तींनाच तो आशीर्वाद आहे, त्या व्यक्तींनाच त्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. मी कुठं आहे आज माझा प्रश्न आहे. मी कुठं आहे काय. मी फक्त त्यांना लाईक देतो आहे, मी फक्त त्यांना गोष्टींना मी फक्त त्यांना वाहवा देतो आहे आणि त्यांचे मात्र ते ब्लेसिंग्स ते मिळतात आहे त्यांना, पण माझं ब्लेसिंग कुठे आहेत. मी कुठं आहे. मी आज माझ्या प्रभू येशूला कुठे ठेवले आहे. आज माझा हाच तो प्रश्न शेवटपर्यंत तुम्हाला राहणार आहे की तो माझा प्रभू येशू ख्रिस्त मी कुठे ठेवत आहे, कुठे मी ठेवलेला आहे काय. मी फक्त तसंच वापरत आहे का की फक्त माझ्या दुःखात, माझ्या आजारात, माझ्या त्रासात, माझ्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी चालत असताना मी तसं त्याला घेऊन जात आहे का नाही. तर मग काय की जसं आज तुम्ही बरेच जण मला वाटतं यूट्यूबला ते प्रचार बघत असतील, ज्यांच्या फावल्या वेळामध्ये ते बघत असतील आहे का नाही. तर मला सांगा की आज आजाऱ्यांसाठी जास्त प्रार्थना होते है ना, आजारी लोकांसाठी जास्त म्हणजे खूप प्रचारक त्या आजारी लोकांसाठी खूप प्रचार करत असतात. आणि एक वचन खूप फेमस आहे, कोणते माहिती आहे का, खूप ऐकायला येतं. हां म्हणजे कोणतं, जरा माईक द्या बरं एक जणाकडं, मला थोडंसं. हां यशाया 53:5 आपण बोलतो. बरोबर, एकदम हुशार आहेत आपली मंडळी. यशाया 53:5 आपण बोलतो. काय बोलतो आपण, त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. थँक्यू सिस्टर, मला हेच पाहिजे होतं, म्हणून मी हे काढले की यशाया 53:5 काय आहे यशाया 53:5 की तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. हे एवढंच वचन आहे का काय. यशाया 53:5 एवढंच वचन आहे का काय आहे पूर्ण वचन काय आहे. आज माझं म्हणणं हे आहे की आज जर मला बरं नाही ना तर त्या ठिकाणी हात ठेवा आणि मी जे मला वाटतं बोलल ती तर फक्त तिथं आमच्या म्हणण्याच्या ऐवजी तिथं माझ्या म्हणा, जिथं आमच्या तिथं माझ्या म्हणा आणि प्रभूच्या म्हणा. ओके, तर प्रभू येशू ख्रिस्त खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला. एक मिनिट आता सगळ्यांनी ते ठेवा आणि म्हणा, जिथं ज्याला जे काय आजार असेल, त्रास असेल, त्यांनी ते मागा प्रभूजवळ, डोळे बंद करा आणि म्हणा की खरे पाहिले असता प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या मागं सगळ्यांनी म्हणा, प्रभू येशू ख्रिस्त माझ्या अपराधामुळे घायाळ झाला.
माझ्या दुष्कर्मामुळे माझ्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, ठेचला गेला. मला शांती देणारी शिक्षा मला शांती देणारी शिक्षा त्यास झाली. त्यास झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. मला आरोग्य प्राप्त झाले. आमेन. आमेन. कसं वाटलं हे वचन? कसं वाटलं हे वचन? तुम्हाला ती शांती आली का त्या वचनाद्वारे? तुमच्या जीवनात ती गोष्ट वचन काम करायला सुरू झाले का? हे आहे ते वचन. आज फक्त प्रचारक एक लाईन घेऊन किंवा तुम्ही मी काय करतोय त्या वचनाला, त्या एका लाईनला घेतोय, त्या शब्दांना घेतोय आणि त्याच्यामध्ये जातोय. म्हणजे तुम्हाला येशू ख्रिस्त अर्धावी कळत नाही. आज आपण काय करतोय? आपण तसंच चाललो आहे का? काय आपण खरंच त्या गोष्टींना तसं घेऊन जात आहोत का? तर नाही. आज आम्ही जर जन्मापासूनचे ख्रिस्ती म्हणवणारी लोक आहोत तर आम्ही त्या वचनाला पूर्ण म्हणतो का? आम्ही ते एक वचनसुद्धा पूर्ण म्हणतो का? माझा हा प्रश्न आहे की आम्ही त्या वचनाला तेवढं ते वचन बघा, ते वचन तेवढंच लिहिण्यात आलेलं आहे का? मग तेवढंच लिहिलं गेलं असतं की एवढंच म्हणा आणि तुम्ही आशीर्वाद घ्या, आरोग्य मिळवा. आता आरोग्यासाठी भरपूर वचन आहे, बरोबर. आता हेच वचन तुम्हाला माहिती आहे का अजून कुणी लिहिलं आहे? कुणीतरी सांगितलं ह्या वचनाबद्दल? कधी वाचण्यात आलं का बायबलमध्ये तुमच्या? तर आपण बघूया 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन. 1 पेत्र 2 अध्याय आणि 24 वचन. बघा कसं आपल्याला नव्या करारात काय गोष्ट आली आहे ही सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आपण ती समजून घेत नाही. आपण काय करतो? ते जुन्या करारातल्या यशाया 53:5लाच कॉन्ट्रीब्यूट करतो, आपण त्यालाच बोलतो. आपण 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन ऐकूया. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण आपल्या मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाले आहात. आमेन. आहे का? आहे का नाही तेच वचन? तेच कोण लिहित आहे नव्या करारात? पेत्र लिहित आहे, है ना? कधी आपण ते कधी बोललो का की 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन मला काय शिकवत आहे, मला काय सांगत आहे? किंवा मी एखाद्या लांब असणाऱ्या व्यक्तीला, माझ्यापासून लांब असणाऱ्या व्यक्तीसाठी मी जर त्या आरोग्याची प्रार्थना करत आहे त्याच्या बरं होण्यासाठी, तर मी काय वचन बोललं पाहिजे? काय मी यशाया 53:5 हेच म्हटलं पाहिजे का? तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करताय ना, आणि काय म्हणावं लागेल? मग तुम्हाला त्याला सांगावं लागेल तू म्हण बाबा. पण तुम्हाला त्या व्यक्तीसाठी आरोग्य मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला स्तोत्रसंहिता 107:20 आपण ऐकूया. स्तोत्रसंहिता 107:20 आपण ऐकूया की काय आहे हे वचन. ज्या वेळ बघा आपण काय होतं की आपण काही रूढी परंपरांमध्ये काही गोष्टींमध्ये जात राहतो आणि आपण तसं चालत राहतो. पण आपण खरंच आज त्या शास्त्राला जर आज तुम्ही आणि मी जर इथं बोलवले गेलेलो आहोत, जर येशू ख्रिस्ताने मला निवडले, बरोबर का नाही? जर निवडले म्हणून मी इथं आहे, बरोबर का नाही? बोलावलेले आहेत पण निवडलेले थोडके आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून थोडक्यानं हे लक्षात ठेवा की आपण स्वर्गात आहोत. आपण कुठे आहोत? स्वर्गात आहोत. कारण निवडलेले भरपूर आहेत, बोलवलेले भरपूर आहेत, जे ख्रिसमस, ईस्टर, गुड फ्रायडेला येतील, बरोबर ना? पण निवडलेले थोडके आहेत, कारण ते त्या प्रभूच्या सान्निध्यात कंटिन्यू राहतात. प्लीज वाचू जरा आपण 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन. स्तोत्र 107:20 वाचून ऐकूया. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो, नाशापासून त्यांचा बचाव करीतो. तो आपले वचन पाठवून काय करत आहे? बरे करीत आहे. आता हे वचन कोण आहे? कोण आहे वचन? आमेन. वचन कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या वेळेस मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहे आणि सांगत आहे, त्या वेळेसच त्या व्यक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं काम होणार आहे आणि त्याला आरोग्य मिळेल किंवा त्याची परिस्थिती बदलली जाईल. तर हे आहे की आपण आरोग्यासाठी आपण इतरांचं न ऐकता, मी माझ्या पवित्र शास्त्रात माझ्या प्रभूने माझ्यासाठी कोणत्या गोष्टी ठेवल्यात, त्या मी कशा घ्यायच्यात, त्या मी कशा समजून घ्यायच्यात, का मी फक्त तसंच राहायचं? हे बघा प्रियांनो, आज मनुष्य जीवन हे खडतर जीवन आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने नाकारलेलं नाही आहे. त्याने म्हटलं आहे तुम्हाला ह्या सगळ्या पोझिशन्समधून जायचं आहे, परिस्थितीतून जायचं आहे. तुम्हाला आजार येतील, तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला संकट येतील. कारण ज्या नावेतून तो जात होता त्या नावेमध्ये जे शिष्य होते, बरोबर आलं का लक्षात प्रत्येकाच्या? मग त्याने काय ते आधीच थांबवलं होतं का? नाही. तर त्यांना ते येऊ दिलं. ते येणार, त्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या येऊ दिल्या.
पण तुमच्या विश्वासाची तिथं परीक्षा होत असते. तिथं काय होत असते? तुमच्या विश्वासाची परीक्षा होत असते. जेव्हा विश्वासाची परीक्षेमध्ये तुम्ही टिकाल तेव्हाच तुम्ही तराल. ती विश्वासाची परीक्षा घेऊनच, म्हणजे जसं माझं वचन मला काय सांगतं, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28वं वचन आपण ऐकूया. मत्तय 11 आपण 28 ऐकूया की काय सांगतं माझं वचन. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आमेन. एक भाषांतर असं सांगतं की मी तुम्हाला जीवन देईन. ओके, इथं विसावा आहे. एक भाषांतर असं सांगतं की मी तुम्हाला जीवन देईन. मत्तयमध्ये 11:28 जेव्हा मी ते वाचतोय तर तिथं असं म्हटलं का की तुम्हाला कुठले त्रास होणार नाही. काय वचन दिलं गेलेलं आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, म्हणजे मी तुम्हाला जीवन देईन. ते जीवन म्हणजेच ते कुठलं तर ह्या पृथ्वीवरचं जीवन नाही, ह्या पृथ्वीवरच्या खूप गुडी किंवा चांगल्या गोष्टी नाही, तर त्या स्वर्गीय गोष्टी तो देण्याच्याबद्दल बोलत आहे. त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी तो तुमच्या जीवनामध्ये, माझ्या तुमच्या जीवनामध्ये देण्याचं बोलत आहे. आणि मग तुम्ही ह्या गोष्टीतून जावा, पण तुम्ही माझ्या विश्वासात राहा की जेणेकरून तुम्ही सार्वकालिक जीवनाच्या गोष्टींना ते मिळवताल आणि ते फळ आपल्याला मिळवायचे. आज ती फळं आपण मिळवतो का? आपण खरंच त्या परिस्थितीतून आपण त्या विश्वासात टिकून राहतो का प्रभूच्या? का आम्ही फक्त बस आमच्या त्या अडचणींपुरताच प्रभू येशू देवा 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 करायचं आणि मग नंतर काम झालं किंवा जेव्हा जे काय परिस्थिती व्यवस्थित झाली की मग डायरेक्ट गुड फ्रायडेनंतर कुठे यायचं? क्रिसमसलाच यायचं. मग अशी ती परिस्थिती आहे. मग तो मधला पिरियड माझा तो कसा आहे, मी कसं घालवतो आहे, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज जर मी त्या गोष्टींना बघा माझ्या बंधूंनो, मी एक प्रॅक्टिकल गोष्ट तुम्हाला दाखवतो की 4 स्तंभ आहेत ख्रिस्ती जीवनाचे. 4 स्तंभ. आता मी हे 4 स्तंभ तुम्हाला सांगतो की ते कसे आहेत. पहिलं आहे, सगळ्यात पहिले आपल्या ख्रिस्ती जीवनात, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पहिले काय आहे? वचन. सगळ्यात पहिले वचन आहे. कारण माझा प्रभू येशू ख्रिस्तच वचन आहे, हे मी तुम्हाला शेवटी नक्की सांगणार आहे की ते कसं आहे. तर वचन, सगळ्यात पहिले वचन. दुसरं आहे काय आहे? दुसरं प्रार्थना. तिसरं आहे विश्वास आणि चौथं आहे समर्पण. कळलं का प्रत्येकाला? पहिले वचन, दुसरं प्रार्थना, तिसरं विश्वास आणि मग समर्पण. आता ते मी प्रॅक्टिकली कसं केलं पाहिजे, कसं मी त्याला घेऊन चाललं पाहिजे रोज माझ्या जीवनात. तर वचन हा स्वर्गीय मानना आहे, बरोबर. मी ज्या वेळेस त्या वचनाला घेतो, माझ्या त्या स्वर्गीय गोष्टीला घेतो, म्हणजेच ते वचन मी ज्या वेळेस घेतो तेव्हा मी ते गुडघ्यावर येऊन प्रार्थनापूर्वक बसलं पाहिजे. ज्या वेळेस मी त्या वचनाला घेईल आणि मी त्या प्रार्थनापूर्वक त्या वचनाला ग्रहण करल तेव्हाच मला ते वचन समजायला चालू होईल. लक्षात ठेवा, त्याशिवाय ते समजत नाही. कारण पवित्र आत्मा तुमच्या सरेंडरशिवाय तुम्हाला ते काहीच सांगत नाही, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस ते वचन येईल आणि तुम्ही सरेंडर झाल्यावर त्या वचनाचं रिव्होल्युशन, त्याची जे वचन काय सांगत आहे नेमकं तुमच्यासाठी, ते जेव्हा मी ते प्रार्थनापूर्वक देवाकडं मागल त्यावेळेस जे काय आता त्या वचनाद्वारे तुम्ही काय मागत असाल मला माहीत नाही. तुम्ही कदाचित तुमच्या परिस्थितीला बदलण्यासाठी मागत असाल, प्रभू तुझ्या वचनाद्वारे माझी ही परिस्थिती बदल. आणि त्या परिस्थितीने तुम्ही उठताना त्या विश्वासाने उठा. त्या विश्वासाने उठा की प्रभू तुझं वचन मी घेतले, ते प्रार्थनापूर्वक मी गुडघ्यावर मागितले आणि त्या गुडघ्यावरून उठताना मी तो विश्वास धरत आहे की प्रभू तुझ्या वचनाद्वारे माझं जीवन बदललं जाणार आहे, तुझ्या वचनाद्वारे माझी परिस्थिती बदलली जाणार आहे, तुझ्या वचनाद्वारे जो आज मी आहे तो उद्या नसणार आहे. आणि ही ज्या वेळेस आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही आज बोललाय आणि उद्या होणार नाही, हे लक्षात ठेवा. आज बोललाय आणि उद्या होईल असं नाही. कारण जोपर्यंत तुम्ही समर्पण देत नाही त्या वचनावर, त्या वचनाला जोपर्यंत मी ते समर्पित जीवन देत नाही, त्याला 2 महिने लागतील, 4 महिने लागतील, वर्षही लागेल. त्याची गॅरंटी नाही की ते कधी येणार आहे तुमच्या जीवनात. पण तुम्ही त्या विश्वासामध्ये बघा, वचन घेतलं, वचनाद्वारे मी प्रार्थनापूर्वक ते मागितलं, प्रार्थनापूर्वक घेतल्यावर विश्वासाने मी उठलो प्रभू जवळून की प्रभू तू मला हे देणार आहेस. आणि त्या विश्वासाद्वारे मी ज्या वेळेस ते समर्पित जीवन जगतो त्यावेळेसच जो सर्कल आहे त्या वचनाचा तो पूर्ण होतो आणि वचन तुमच्या जीवनातून काम करायला चालू करतं. आमेन. तुमच्या जीवनातून वचन कधी काम करायला चालू करेल? ज्या वेळेस तुम्ही आणि मी ह्या 3 गोष्टी घेऊन चालेल वचनाबरोबर, त्यावेळेसच माझ्या जीवनात ते वचन काम करेल. तसं काम करणार
नाही. म्हणून आज माझ्या बंधूंनो बहिणींनो मला हे सांगायचं आहे की जोपर्यंत माझा तो सरेंडर देवापुढं मी ते देत नाही, दाखवत नाही, तोपर्यंत माझ्यामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त येणार नाही. कारण जेव्हा हा विश्वास, आता विश्वास म्हणजे काय आहे? आपण इब्रीकराचं पत्र 11वा अध्याय 1 वचन जेव्हा वाचतो, इब्रीकरास 11:1 आपण वाचूया की विश्वास कसा आहे. कारण आपण इथंच थोडंसं काय होतो, मागं पडतो. विश्वास कसा आहे, काय आहे? जरा थोडं माईक घेऊन बोला, म्हणजे कसं प्रत्येकाला ऐकायला जाऊ द्या की विश्वास हा काय आहे. न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा. न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा. काय आहे? न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा. म्हणजे मला ती गोष्ट कुठंच दिसत नाही आहे, पण माझा विश्वास, माझा भरोसा आहे तो की प्रभू तू माझ्या पुढच्या जीवनामध्ये तू माझ्या ह्या गोष्टी माझ्यासाठी दिल्यात, तू माझ्यासाठी या ठेवल्यात आणि त्याचा मी विश्वास करत आहे. आणि तो विश्वास ज्या वेळेस मी घेऊन रोज रोज, बघा तुम्हाला रोज तुम्ही पडणार आहात, हे बी लक्षात ठेवा. तुम्ही कुठेतरी अविश्वासात बी जाणार आहात, तुम्ही कुठंतरी तुमचे दोन ऐकणारे लोक किंवा सांगणारे लोकां थ्रू कदाचित तुमच्या जीवनात तो वेगळा बदल बी होईल. कारण नाही यार होत नाही, किंवा नाही मी माझ्या हिशोबाने, म्हणजे आपण आपल्या ताकदीवर, आपल्या गोष्टींवर आपण काय करतो, भरोसा ठेवायला चालू करतो, म्हणजेच विश्वास ठेवायला चालू करतो. म्हणजे विश्वास काय झाला, कुठे गेला विश्वास? वचनाचा विश्वास कुठे गेला? स्वतःवर आला. कुठं आला? स्वतःवर आला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचा विश्वास, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास मी काय केला, डायवर्ट केला आणि मी माझ्या स्वतःवर आणला. आणि मग मी ठरवलं, मी असं करतो, मी तसं करतो, मी ह्याव मी त्याव. बरोबर? राईट ना? मग आज मी त्या वचनाला खरोखर मी तसं ते समर्पित जगतो का मी अजूनही त्या लहान लेकरासारखं त्या वचनाला घेऊन चालते? काय अजूनही मी त्या लहान लेकरासारखंच ते वचन वाचण्याचा समजण्याचा प्रयत्न करत आहे का? तसं आहे का? नाही. तर मला ते आज मला बघा, पाऊल म्हणतो की कुठवर तुम्ही निर्या दुधाची काय कराल, लालसा कराल. लालसा शब्द काय आहे माहिती आहे तुम्हाला? लालसा कराल. म्हणजे मला तेच दूध प्यायचं आहे, मला तेच पाहिजे, मला दूध आणि बिस्किटच खायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ. म्हणून पाऊल ॲक्च्युली असं म्हणतो आहे की आता मटण खा, आता कुठंतरी चांगल्या तोडा, आहे का नाही? बरोबर का नाही? हड्ड्यात चावून चांगल्या खातो का नाही आपण? तर तसं हे चावा, आता ह्या वचनाला घ्या, ह्या वचनाच्या आत जा, त्याला ते समजण्याचा प्रयत्न करा. कारण हे वचन जर मी ते लहान लेकरा, बघा प्रभू, मी ना संडे स्कूलच्या 1-2 गोष्टी माझ्या शेअर करतो तुमच्यापुढं. की मला असं वाटायचं की म्हणजे मी इथं आहे आणि मी थोडा जास्त शहाणा होतो त्या 4-5 मुलांमध्ये. तर कसं असायचं की मुली, आज मी माझ्या बहिणी जास्तच आहेत मंदिरामध्ये, आणि त्यावेळेससुद्धा संडे स्कूललाही तसंच होतं की बहिणी जास्त असायच्या, मुलं खूप कमी असायचे. एक 4-5-6 जणच असायचे. कारण की त्या संडे स्कूलच्या टायमिंगमध्ये मॅच असायची, क्रिकेट मॅच असायची. त्यामुळं ते खूप हे व्हायचं की महत्त्वाचं काय आहे ना. तर महत्त्वाचं आम्हाला माहीत होतं का काय आहे. तर पण असं व्हायचं की ख्रिसमस पिरियडमध्ये ज्या वेळेस कार्यक्रम व्हायचे, तर त्यावेळेस असं होत होतं की आता आम्ही 5-6 जणं जे असायचो, तर त्या 5-6 जणांमध्ये, म्हणजे 4-5 जणं जे असायचो आम्ही, त्या 4-5 जणांमध्ये मुली जास्त असल्यामुळं त्या ख्रिसमसच्या त्या नाटिकेमध्ये जास्त भाग मुलींचा असायचा. म्हणजे यौसेफसुद्धा मुलगीच व्हायची, गॅब्रिएलसुद्धा मुलगीच व्हायची. मग आम्हाला वाटायचं अरे ह्याच मुलीच झाल्या, म्हणजे मला कुठेतरी गॅब्रिएल तर मिळेल, मला कुठेतरी कैसूर आगुस्त महाराज तरी मिळेल. पण कैसूर आगुस्तसुद्धा मुलगीच असायची. नाही म्हटलं, म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं की अरे आपल्याला काय आहे का नाही, इथं मिळतं आहे का नाही काय. पण मग, आणि त्यावेळेस आमच्या गायकवाड आंटी होत्या, आणि गायकवाड आंटी खूप स्ट्रिक्ट होत्या आम्हाला संडे स्कूलला. मग त्यावेळेस ते बघायचे, म्हणजे आम्ही कधीतरी येणारे संडे स्कूलला लोक, मग त्यामुळं आता आम्ही कसे तरी गप्प बसायचो, काय करणार आता, घेत बी नाही आहे. पण त्या बिचाऱ्या आम्ही 2-3 वेळा आल्यामुळं मग त्या आम्हाला एकच राहिलेलं असायचं बस. तर सगळ्यात शेवटचं जे होतं ते आम्हाला मेंढरं व्हायचं. म्हणजे मेंढपाळसुद्धा होऊ देत नव्हते, तर आम्हाला त्यांनी मेंढरं करायचे. म्हणजे ते जे आम्ही 4-5 जण होते काळे पांढरे, ते आम्ही मेंढरं व्हायचो. आणि मग ते मेंढरं बी असे असायचे की त्याला ते ऑलरेडी पुढं ते मास्क असायचं, म्हणजे त्यातलं कोणतं मेंढरू हे बी कळायचं नाही की अरे हा कोण आहे. म्हणजे हे अशी आमची परिस्थिती. मग आम्हाला खूप वाईट वाटायचं. आम्ही घरी जाऊन आई मला असं मेंढरू केलं. पण आज धन्यवाद परमेश्वराला की तेच मेंढरू आज इथं उभं आहे.
आज तेच मेंढरू आज इथं उभा आहे का नाही? ते मेंढरू आज जर तसं आहे म्हणजे त्या पिरियडमध्ये प्रभू जर ते तसं म्हणजे आपली ती परिस्थिती तशी असते, आपण त्या वयामध्ये तसे असतो आणि वचनं सांगण्यामध्ये म्हणजे त्यावेळेस प्रत्येकजण एक एक वचन सांगायचं, म्हणजे प्रत्येकाला एक एक वचन बोलायला सांगायला लागायचं आणि मग प्रत्येक म्हणजे त्यात मुलीच हुशार असायच्या हे मी सांगतो. म्हणजे त्यामध्ये मुलीच पहिला हात वर करून पटपट पटपट वचन सांगणार. मुलांमध्ये मी एक असायचो, अजून एक जण असायचा. आता मी माझं वचन कसं सांगायचो बघा. आता मी असं सांगितलं की शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल आणि मागा म्हणजे मिळेल. कुठं आहे हे वचन माहिती का कुणाला? मत्तय 7:7. मत्तय 7:7 काय सांगतं? शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे, आपण गाणंही गातो मला वाटतं ना हे, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल, मागा म्हणजे मिळेल. आता हे वचन मी ते माझ्या सहकाऱ्यांमध्ये ते, आता बघा मला पवित्र शास्त्रातलं माहीत नाही पण मी वचन सांगितलं आहे की हे वचन आहे है ना. मग माझे ते काय वचन सांगितलं यार तू, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल, मागा, हे आहे काय नेमकं? मग मी माझी स्टोरी बनवायला चालू करायचो. म्हणजे आता मला काय बायबलचं तेवढं ते घन नॉलेज नाही आहे. मग मी काय करायचो, मी म्हणायचो अरे बाबांनो थांबा बसा, सगळ्यांना घेऊन बसायचो आणि मग त्यांना मी वचन ते कसं सांगायचो की काय आहे की इथं कुठेतरी पृथ्वीवर एक जंगल आहे आणि त्या जंगलात आपण जायचं, ते जंगल शोधायचं पहिले, म्हणजे शोधा म्हणजे सापडेल तर ते शोधायचं. मग ते शोधल्यावर तिथं एक मोठं दार असेल, मग त्या मोठ्या दाराजवळ जायचं आणि त्या दाराला ठोकायचं आणि मग त्या दाराला ठोकलं की मग ते उघडणार आणि मग जे आपल्याला पाहिजे ते आपण मागायचं. मग ते तिथून फेकलं जातं आपल्याला पलीकडं सगळं पांढरं आहे, तिथून ते फेकलं जातं, मग ते आपल्याला मिळतं. हे आहे माझं वचन, हे माझ्या त्या बालपणीचं वचन आहे ना. असंच आपण तसं घेऊन चाललो आहे का त्या वचनाला? त्या आम्ही तसंच आहोत का की नाही? प्रभू आज मी त्या वचनाला, त्या गांभीर्याला किंवा त्या प्रभूच्या त्या वचनाला समजण्याचा प्रयत्न करत आहे का? आणि याच्यापेक्षा हायटेक असं होतं की जी बघा खूप बी जास्त पळायचं नाही प्रभूच्या वचनांमध्ये, कारण ते जोपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला देत नाही तोपर्यंत ते बोलायचं नाही. आणि मग काय होत होतं, एक मुलगी जी खूप हुशार होती, खूप हुशार होती आणि तिला म्हणजे वचनाचं खूप म्हणजे ती माहीत नाही, तिच्या आई बहीण वगैरे होत्या, ते मुलीचं नाव मी नाही सांगणार, पण ती त्यावेळेस सगळ्यात पहिलं तिचं हात वर आणि मग त्यावेळेस ती त्या रविवारी विसरली वाटतं वचन म्हणजे पाठ करून येण्याचं, आणि ती विसरली. ती पळत गेली आपल्या ह्या दाराच्या बाहेर, खाली चर्च होतं आपलं, दाराच्या, ती कोणाला विचारून आली मला माहीत नाही, पण ती आली पटकन, कारण तिला ते खूप एक हे असायचं की मी वचन सांगते. आणि त्यावेळेस ती पटकन उभी राहिली, म्हणजे मला 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 वचन सांगायचं आहे असं म्हटली. आणि तिने काय वचन सांगितलं माहिती आहे? मी मिठाचा खांब आहे. मी मिठाचा खांब आहे, हे वचन आहे का? समजलं का प्रत्येकाला? की आम्ही त्या वयांमध्ये ते काय बोलत आहोत हे आम्हाला समजतं का? की मी मिठाचा खांब आहे. तर आमच्या आंटी हसल्या थोड्या, आम्हाला वाटलं खूप भारी बोलली, हे मिठाचं खांब होतं कुठं पवित्र शास्त्रात? मग आम्ही तो एकदम काय, पण आंटी हसल्या, गायकवाड आंटी हसल्या, मग आम्हाला कळलं की काहीतरी वेगळं आहे. आणि मग आंटीने त्यावेळेस ती लोटाची आणि त्याच्या बायकोची ती गोष्ट आम्हाला शिकवली आणि मग आम्हाला कळलं की ते मिठाचा खांब काय होतं. समजते का प्रत्येकाला? कळते का मी काय बोलते? जरा हात वर करा सगळ्यांनी की तुम्हाला मी जे बोलतो ते समजते. ओके, थँक्यू. तर हे जे वचन आहे, तर असंच वचन घेऊन मी आज माझ्या ह्या 30, 40, 50व्या वयापर्यंत तसंच घेऊन चाललो आहे का? काय मी तसंच प्रभूच्या वचनांना ते घेऊन तसंच वागत आहे का? का मी त्याच्यामध्ये काय जेव्हा मी जसा मॅच्युअर्ड होत गेलो, मला समज यायला चालू झाली, काय मी तसं ते घेऊन त्या गोष्टीला माझ्या जीवनाद्वारे मी ते चालू करत आहे का? काय मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे का? जसं अनुवाद 31:8 मला काय सांगत आहे की तो तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. आमचा परमेश्वर मागं चालत नाही, बाजूला चालत नाही, तर तो माझा प्रभू येशू ख्रिस्त कसा चालणारा आहे? माझ्या पुढे चालणार आहे. म्हणजे ज्या परिस्थितीत मी आहे त्या परिस्थितीत तो माझ्या पुढे उभा आहे. आमेन. काय टच होते हे वचन तुम्हाला? की माझ्या पुढे, माझ्या ह्या परिस्थितीत माझ्या पुढे माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे, कारण माझा विश्वास माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जोपर्यंत माझा विश्वास त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे तोपर्यंत तो माझ्या पुढे चालणार आहे, तो माझ्या मागं नसणार आहे.
तो माझ्या आजूबाजूला नाही आहे, तर तो माझ्या पुढे आहे. आणि तो पुढे जेव्हा आहे तर माझी परिस्थिती कुठलीही असू द्या, कशीही असू द्या, बदलणार नाही. पण तो माझ्या त्या परिस्थितीत मला काय करेल? सशक्त बनवल, मला सामर्थ्य देईल. बघा, माझ्या जीवनामध्ये मी खूप साऱ्या अशा दुःखातून गेलो. आणि जसं एक कमी वयामध्ये आई वडील गेले. आत्ताच मला माहीत नाही, सगळ्यांना माहीत असेल की आत्ताच माझा भाऊ गेला 2 नंबरवाला, म्हणजे माझ्यापेक्षा धाकटा. मी खूप एक हे झालो होतो, डिप्रेस झालो की प्रभू का माझ्या जीवनात ह्या गोष्टी अशा. आणि मला एक खूप सिनियर पास्टर आहेत, म्हणजे रेव्हरंट आहेत ते, तर त्यांनी मला म्हटलं तुला रडायचं आहे का? म्हटलं मला खूप रडायचं आहे. आणि मी अर्धा तास त्यांच्यावर एका लेकरासारखा त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलो, खूप वेळ रडलो. आणि मग रडल्यानंतर ते म्हणले तुला आता बरं वाटते का थोडं? तर म्हणलं हां, आता थोडंसं बरं वाटते. तर त्यांनी मला हे शिकवलं की तुला माहीत आहे का तुझ्या जीवनात ह्या गोष्टी का होतात? ते म्हणलं नाही, मला फक्त एवढंच आहे की मला प्रभूने सोडले, मी आता परमेश्वराशी असा आहे. मी लिटरली असं दाखवलं त्यांना. मी आता माझ्या प्रभूचं वचन वाचत नाही, प्रार्थना करत नाही, मी कट्टी आहे माझ्या देवाबरोबर, मी बोलणार नाही. मी आज पुलपिटवर उभा आहे. मी ह्या गोष्टी तुम्हाला शेअर यासाठी करत आहे की तुमच्या माझ्या जीवनातसुद्धा ह्या गोष्टी होतात, आपण जातो त्या गोष्टीतून. आणि मग त्यावेळेस त्या माझ्या सिनियर पर्सननी मला एकच लाईनीत सांगितलं, मला काही म्हटलं नाही टेन्शन मतले, काही नाही बोलले ना, मला कुठले हे दिले. फक्त त्यांनी एकच मला सांगितलं की तुला माहिती आहे का प्रदीप, तुझ्या जीवनात ह्या गोष्टी का आल्यात? कारण परमेश्वराला तुझ्याकडून त्याच गोष्टींचा गौरव करून घ्यायचं आहे. मी म्हटलं कसं काय? कारण ते कसं काय, हे कसं काय? तर ते म्हटले बघ, ज्या वेळेस तू अशा व्यक्ती ज्या अशा परिस्थितीत आहेत त्यावेळेस तुला ते भेटतील किंवा तू त्यांच्या समोर जाशील ना, त्यावेळेस तू प्रभू येशू ख्रिस्त सांगशील की प्रभू तुमच्याबरोबर आहे, कारण माझ्याबरोबर तो होता, आहे आणि राहत आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमची ही साक्ष त्या व्यक्तीसमोर द्याल, त्यावेळेस तुमचा तो व्यक्ती म्हणजेच तुमची ती साक्ष जेव्हा तो ऐकतो किंवा घेतो, त्यावेळेसच प्रभू वर गौरव तुमच्या नावाचं करतो. देवदूत तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात की आज ह्या लेकरांनी ह्या परिस्थितीनुसार या लेकराचं काय केलेलं आहे, या परिस्थितीतून त्याला वाचवले, त्याला सोडवले आणि ख्रिस्त त्याला दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना, ह्या समजून घेत असताना आज तुम्हाला आणि मला हेच समजून घ्यायचं आहे की मी माझा प्रभू येशू ख्रिस्त कसा घेऊन चाललो आहे, मी माझा प्रभू येशू ख्रिस्त कुठं घेऊन चाललो आहे. त्या परिस्थितीत मी तसा त्या प्रभूच्या पुढंच, माझ्या प्रभूला पुढं ठेवून मी मागं चालत आहे का? मी त्याच्या हाताला धरून चालत आहे का? मी समजून घेत आहे का की प्रभू काय, हे पुढं काय येत आहे, हे माझ्यासमोर काय आहे? हे सगळं ज्या वेळेस तुम्ही त्याच्यापुढं ठेवाल, नतमस्तक व्हाल, त्यावेळेसच परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनातून काम करायला चालू करतं. आता वचन मला काय शिकवतं? वचन मला बघा, योहान 1:1 काय म्हणतं? योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचन काय म्हणतं मला? योहान कृत शुभवर्तमान प्रारंभी शब्द होता. प्रारंभी एक करून आपण वाचूया. प्रारंभी शब्द होता, आणि बरोबर? शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. होता. आता मी ह्या तीन लाईन आहेत ना आपल्याकडं ह्या वचनामध्ये. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. मग मी जेव्हा वाचत होतो ह्या गोष्टीला, योहानाला, त्यावेळेस मी ह्या पहिल्या वचनाला मी समजण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेस मला हे कळालं की योहान जे लिहित आहे प्रारंभी, म्हणजे तो कुठून आहे? उत्पत्तीपासून आहे. म्हणजे तो कुठं आहे? म्हणजे माझा प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे? तो उत्पत्तीपासून आहे. प्रारंभी शब्द होता, उत्पत्तीपासून, म्हणजेच तो जे अभिवचन, जे वचन अब्रामाला आलं, ते वचन म्हणजेच माझा प्रभू येशू ख्रिस्त. जे वचन नोहाच्या तारूमध्ये होतं, त्या फॅमिलीला, जे नोहाला जे वाचवण्यात आलं, ते त्या तारूमध्ये कोण होतं? तर ते वचन होतं. जो दावीद राजा ज्या युद्धामध्ये पुढं जात होता, त्या युद्धाच्या पुढं चालणारा माझा प्रभू येशू ख्रिस्त होता. जो मोशे ज्या सिनाय पर्वतावरून खाली आला आणि तिथे ज्या वेळेस त्याच्यामध्ये तो प्रकाश होता, त्याच्या थ्रू तो प्रभू येशू ख्रिस्त दाखवत होता. जो मोशे त्या लाल समुद्राला दुभागून त्या रस्त्याने चालत होता, तो रस्ता माझा प्रभू येशू ख्रिस्त होता. जो ज्या मोशेने खडकातून पाणी काढलं, तो खडक माझा प्रभू येशू ख्रिस्त होता. जो दावीद राजा ज्या प्रत्येक त्याच्या हृदयात साठवून ठेवणारा जो होता, तो 110 मध्ये म्हणतो की माझ्या प्रभूने माझ्या परमेश्वराला सांगितले. मग जे 2 प्रभू आहेत, ते 2 प्रभू कोण आहेत? तो माझ्या प्रभूला सांगणारा म्हणजेच माझ्या येशूला सांगणारा आहे.
आज तो दावीद आहे, आज तो तुमचा शॅम्युएल आहे, आज तो तुमचे प्रत्येक तुम्ही जे जे बघताल, आज प्रत्येक तुमचे जे लोक आहेत त्या जुन्या करारातल्या त्या प्रत्येकांबरोबर तो चाललेला आहे. मला की तो राजामध्ये दाखवतोय की तुमचा येणारा राजा कसा आहे. जखर्या तुम्हाला दाखवत आहे की तो राजा कशा पद्धतीने तुमच्यामध्ये येत आहे. आणि या प्रत्येक 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 संदेश त्यांच्या पुस्तकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला भेटणार आहे. ज्या वेळेस तुम्ही ते वाचाल त्यावेळेस तुम्हाला नक्की कळेल की माझा प्रभू ह्या प्रत्येका थ्रू कसा चालत होता, कसा येत होता, कसा दाखवत होता. आणि ज्या वेळेस जुन्या करारामध्ये तो येण्याचं अभिवचन देत आहे तर ते अभिवचन म्हणजे शब्द काय झाला, देवासह होता. दुसरं काय आहे लाईन, शब्द देवासह होता. म्हणजे माझा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून देवासह शरीर रूपात आला. कसा आला तो, देवासह म्हणजे पित्यासह शरीर रूपात, मनुष्य रूपात तो काय आला. कुठं आला तो, पृथ्वीवर आला. पृथ्वीवर आला, 33 वर्ष त्याने मनुष्यांमध्ये वस्ती केली. त्याने तुमची माझी पापे घेऊन त्या वधस्तंभावर वाहिली. आणि आज तो वर स्वर्गात आहे. आणि आज तुमच्या माझ्यामध्ये पुन्हा काय म्हटलेलं आहे, शब्दच काय आहे, शेवटचं काय आहे लाईन, शब्द देही झाला. आणि शब्दच काय आहे, देव होता. आज शब्द जो देव आहे, तो शब्द जो देव तुमच्या माझ्यामध्ये आज 2000 वर्षापासून आहे, तो कोण आहे, तर तो म्हणजेच हे पवित्र वचन. हे पवित्र वचन, ते शब्द म्हणजेच हे पवित्र वचन आज तुमच्या माझ्यामध्ये आहे. जे प्रभू येशू ख्रिस्त आधीपासून अंतापर्यंत जाणणारा, जो अल्फा आणि ओमेगा आहे, जो प्रारंभ आणि शेवट आहे, तोच माझा प्रभू येशू ख्रिस्त आज कसा आहे, शब्दांद्वारे माझ्या जीवनात आहे. मग ते शब्द म्हणजेच माझं वचन आहे. आणि ते वचन जर मी ते घेऊन चालत आहे म्हणजेच मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन चालत आहे. ज्या वेळेस मी त्या वचनाला त्या विश्वासाने ग्रहण करत आहे तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आज मी घेऊन चालत आहे. माझ्या प्रत्येक परिस्थितीत मी जर त्या वचनाला क्लेम करत आहे तर माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर त्या परिस्थितीत चालत आहे. आज प्रियांनो, हेच लक्षात ठेवा ख्रिस्ती जीवनात की जोपर्यंत मी माझं प्रथम स्थान त्या परमेश्वराला देत नाही तोपर्यंत माझ्या जीवनात प्रभू येशूद्वारे होणारं काम होत नाही. कारण मी त्या वचनाला प्राधान्य नंतर देत आहे, मी स्वतःला प्रथम ठेवत आहे. आणि त्यामुळं आपण काय होत आहोत, थोडं मागं जातो, आपण थोडं भरकटतो. म्हणून आज तुम्ही आणि मी ह्या वचनाद्वारे हे शिकण्याचा प्रयत्न करूया की प्रभू येशू ख्रिस्त जो वचन आहे ते वचन आज जे मी घेतलेलं आहे, जो देहधारी होऊन ह्या जगात आला आणि त्या जगामध्ये येऊन त्यांनी तुमची माझी पापं घेतली आणि त्याद्वारे आज तो पुन्हा स्वर्गात आहे. तरी आज तो पवित्र आत्म्याच्याद्वारे त्या वचनाला बघा, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत कसा होतो माहिती आहे का तुम्हाला तुमच्या जीवनातून, तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. आता हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कसं येतं, तर ज्या वेळेस मी त्या शब्दाला जिवंत करतो, मी त्या वचनाला जिवंत करतो. जेव्हा मी त्या वचनाला जिवंत करतो म्हणजे माझ्यामध्ये माझा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला. आणि तो जिवंत झाला म्हणजेच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने माझ्या जीवनात त्याला जिवंत केलं आणि तो माझ्या पुढं चालायला लागला. आमेन. येते का, प्रत्येकाला समजतंय का मी काय सांगतोय ते. आणि म्हणून प्रियानो, मी माझ्या शेवटच्या ह्या संदेशामध्ये येत आहे की तुम्ही आणि मी आज प्रभूला कोठे ठेवले आहे. आज माझा परमेश्वर मी कोठे ठेवला आहे. आज मी जर त्याचं 5वं शुभवर्तमान आहे तर माझ्या वागणुकीतून, माझ्या बोलण्यातून, माझ्या आचरणातून, माझ्या कृतीतून तो दिसतो का, तो इतरांना तो दिसतो का, तो इतरांपर्यंत जातो का माझ्या थ्रू. काय मी पुस्तकच घेऊन फिरलं पाहिजे, मी वचनच वाटलं पाहिजे, मी वचनच सांगितले पाहिजे, मी सुवार्थासाठी मी दगडच खाल्ले पाहिजे, असं काही नाही आहे. इथं खूप साऱ्या सेवा आहेत. जर तुम्ही पवित्र शास्त्रात वाचलं तर प्रार्थनासुद्धा एक सेवा आहे. मी जर माझ्या ह्या भावासाठी प्रार्थना करत आहे की प्रभू ह्या लेकराला, माझ्या ह्या भावाला आज चांगली नोकरी मिळू दे. मला माहीत नाही तो माझा कोणी आहे का नाही, पण मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. हे माझं बक्षीस आहे. हे प्रभू मला ते बक्षीस देतो की आज तू ह्या लेकरासाठी मागितलंस आणि नक्कीच त्या लेकराला भेटेल. माहीत नाही, मी बोललो आता, नक्की प्रभू देईल, उत्तमातलं उत्तम देईल. आणि ह्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनातून छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही दाखवा. आणि त्याद्वारे तुम्ही ज्या वेळेस तुमच्यामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त ठेवाल त्यावेळेस तो इतरांना साक्ष म्हणून तुम्ही सांगाल. आमेन. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, माझे एलोहिम बाप्पा, माझ्या एदोनही परमेश्वरा,
ओ माझे एल शदाई बाप्पा, ओ माझे अल्फा आणि ओमेगा बाप्पा, तुमच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो माझ्या स्वर्गीय बाप्पा. या समयाबद्दल बाप्पा आणि तुमच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिलात बाप्पा, जो तुमचा एकुलता एक पुत्र परमेश्वर बाप्पा, ज्याच्या उद्धाराद्वारे बाप्पा त्याने आम्हाला निवडलं आणि त्याच्या उद्धाराद्वारेच परमेश्वर बाप्पा त्याने आमच्या प्रत्येकाच्या जीवनात बाप्पा अनुग्रहाचा, विश्वासाचा, प्रीतीचा, संयमाचा, अधिकाराचा, आरोग्याचा आत्मा आम्हा प्रत्येकाच्या जीवनात दिला. याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा. धन्यवाद पवित्र आत्मा बाप्पा तुमच्या नावाला, जे प्रत्येक मार्गदर्शन, ज्या प्रत्येक परिस्थितीतून आम्ही जात असताना लागणारी शक्ती, सामर्थ्य, बळ, ज्ञान, समज, जे प्रत्येक गोष्ट बाप्पा पवित्र आत्मा बाप्पा तुमच्याद्वारे आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे पुरवत आहात, याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. धन्यवाद प्रभूजी आजच्या वचनाबद्दल प्रभू. आज बाप्पा माझ्या जिभेला, ओठाला, कुंठाला, बुद्धीला तुम्ही स्पर्श केला बाप्पा, आणि या वचनाद्वारे बाप्पा आज तुझ्या प्रत्येक बहीण भावांना बाप्पा आज ते वचन बाप्पा ते रुजलं जाऊ दे, पेरलं जाऊ दे बाप्पा. आणि बाप्पा ह्या स्वर्गीय जीवनात येत असताना बाप्पा त्यांचं उत्तम फळ देणारं झाड बाप्पा असं ते दिसू दे बाप्पा. ही तुझ्या चरणी विनंती आणि याचना करतो बाप्पा. इथे बसलेल्या प्रत्येकाला बाप्पा आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत. तू आम्हा प्रत्येकाचा जीवनाचा चालक आणि मालक आहे बाप्पा. प्रत्येकाचे मार्ग मोकळे होऊ देत परमेश्वर बाप्पा. प्रत्येकांच्या इच्छा, आकांक्षा, गरजा परमेश्वर बाप्पा तू आपल्या स्वर्गीय भांडारातून दिलेत असा माझा आणि इतर प्रत्येक बसलेल्यांचा विश्वास आहे माझ्या येशू बाप्पा. हा विश्वास घेऊन आज आम्ही तुझ्या पुढे येत आहोत आणि त्या विश्वासाद्वारे तू आम्हाला उत्तर दिलंस, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गौरवी नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन.